नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शेकडेवारी म्हणजेच शतमान हा टॉपिक पाहणार आहोत. तर आणि त्यातील काही सूत्रे पाहणार आहोत. तर बघा, शतमान म्हणजे काय, तर एखाद्या संख्येचे 100शी असलेले गुणोत्तर म्हणजे शतमान होय. म्हणजेच अपूर्णांकाचा छेद काय असतो, 100 असतो. त्याला काय म्हणायचं, शतमान. मग आता काय आहे, तर शतमानाचं गुणोत्तरात रूपांतर आणि गुणोत्तरात शतमानाचं रूपांतर या दोन टाईप यामध्ये समाविष्ट होतात. तर या अगदी सोप्या टाईप आहे त्या. बघा कशा, 1/20 असा हा एक गुणोत्तर आहे किंवा हा अपूर्णांक आहे. याचं शतमानात कसं रूपांतर करायचं, तर त्याचा छेद 100 आला पाहिजे. यासाठी आपण काय करायचं, कोणत्या तरी संख्येने छेदाला गुणून काय करायचं, छेद 100 आला पाहिजे असं पाहायचं. तर बघा, 20ला छेद 100 येण्यासाठी काय करायला लागते, तर 5नं गुणायला लागते. 20 100. तर आता त्यासाठी मग आपण काय करायचं, अंशाला पण 5नं गुणायचं, छेदाला पण 5नं गुणायचं. म्हणजे ते अपूर्णांक आहे असा राहणार आहे. तर अंशाला 5नं गुणलं, छेदाला 5नं गुणलं, 20 100 आहे असं लिहिलं. हे झालं काय, शतमानात रूपांतर. ते आपण टक्केवारीत सुद्धा लिहू शकतो. 1/100 म्हणजेच टक्के, 5% अशा पद्धतीने हे काय झालं, ॲन्सर आलं. तर अशा पद्धतीनं आपण अजून दुसरी पण उदाहरणं सोडवू शकतो. तर हे आपण अपूर्णांकाचं टक्केवारीत रूपांतर बघितलं. ह्याच्या व्हाईस वर्सा काय करू शकतो, टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर 5% दिलं जातं, तर हे उलटं गणित अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. तर पहा काय केलेलं आहे, तर इथं 10% आहे. तर 10%चं आपल्याला काय करायचं आहे, शतमानात रूपांतर करायचं आहे. तर कसं करता येईल, तर 10% 100 आपण छेदात लिहून घेतलं. टक्के म्हणजेच 1/100 असतं. शून्याला शून्य गेला तर 1/10 राहिलं. तर हे झालं गुणोत्तरात रूपांतर. अशा पद्धतीनं आपण गणितं सोडवू शकतो. पॉईंटची पण देखील सोडवू शकतो. नंतर आता आपण काही सूत्रे पाहूया. याच्यावरील काही सूत्रे पाहूया. तर पहा, आपल्याला परीक्षेमध्ये हमखास विचारले जाते ही टाईप लेखी गणिताची. तर त्यासाठी आपण काय, शेकडा घट आणि शेकडा वाढ याची सूत्र पाहूया. तर शेकडा घट म्हणजे काय, तर त्याच्यासाठी सूत्र आहे शेकडा वाढ अंशात लिहायचं, भागिले 100 अधिक शेकडा वाढ गुणुले 100 अशा पद्धतीने एक सूत्र आहे. त्यानं शेकडा घट निघते. शेकडा वाढीचं सूत्र काय आहे, तर शेकडा घट, आणि घट असेल त्यावेळेला इथं मायनस आहे, 100 मायनस शेकडा घट इंटू 100. तर हे आहे सूत्र. तर अशा पद्धतीने एक एक्झाम्पल जर आपण बघितलं, तर बघा इथं विचारलेलं आहे, साखरेच्या किमतीत 25% वाढ झाली, तर साखरेच्या वापरात किती टक्के घट होईल. तर यासाठी किती टक्के घट म्हणजे शेकडा घटीचं सूत्र वापरायचं आहे. शेकडा वाढ भागिले 100 अधिक शेकडा वाढ अशा पद्धतीने हे सूत्र आहे. त्यामध्ये फक्त शेकडा वाढ कितीनं झाले, 25%नं. 25 फक्त घालायचं आहे सूत्रामध्ये, आणि काय येणार आहे, 25 भागिले 100 अधिक 25 म्हणजेच 125 गुणिले 100 आहे. 25 5 100, 5 राहिलं, 5नं 100ला भागलं तर काय येतं, 5 दुनी 10, 5 0 0 म्हणजे 20 येतं. साखरेच्या वापरात किती झालेलं आहे बघा, इथं दिसलं नाही वाटतं. बघा काय केलेलं आहे, भाकार घालवलेला आहे आणि 20% हे आन्सर आलेलं आहे. शेकडा 20% घट, साखरेच्या वापरात 20% घट होईल. किती टक्के घट होईल विचारलेलं आहे, तर 20% घट होईल अशा पद्धतीने आन्सर आलेला आहे. अजून एक टाईप आहे, ते हमखास विचारले जाते, तर शेकडा उत्तीर्ण विद्यार्थी आणि शेकडा अनुत्तीर्ण विद्यार्थी. तर आता बघा, ही एक टाईप आहे, परीक्षेमध्ये हमखास असतो प्रश्न. उत्तीर्ण विद्यार्थी बरोबर पहिल्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी अधिक दुसऱ्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी मायनस दोन्ही विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी. अशा पद्धतीने हे सूत्र उत्तीर्ण विद्यार्थ्याचं आहे. आणि शेकडा अनुत्तीर्ण विद्यार्थी विचारले, तर 100 वजा फक्त हे सूत्र वजा करायचं आहे 100मधनं. तर ते एक्स म्हणजे पहिल्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी, वाय म्हणजे दुसऱ्या विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी, आणि दोन्ही विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी झेड. हे एक्स प्लस वाय वजा झेड हे सूत्र उत्तीर्ण विद्यार्थ्याचं. शेकडा अनुत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे काय, 100तनं किती उत्तीर्ण झालेत हे वजा करायचं आहे. पण उत्तीर्ण विद्यार्थ्याचं तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. एका परीक्षेत 73% विद्यार्थी इतिहास विषयात, 78% विद्यार्थी भूगोल विषयात उत्तीर्ण झालेत, दोन्ही विषयात 70% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, तर परीक्षेत किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर अशा पद्धतीने हे सूत्र तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे. तर हे सूत्र प्रोबॅबिलिटीच्या भाषेत बघा अशा पद्धतीनं होतं, ज्याचा मॅथ्स विषय आहे त्यांना समजतं. तर बघा काय आहे,
नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे शेकडा अनुत्तीर्ण विद्यार्थ्याचं हे काय आहे, सूत्र आहे. तर तुम्ही जास्त डिटेलमध्ये न जाता तुम्ही फक्त लेखी गणिताचं काय करायचं आहे, लेखी सूत्र लक्षात ठेवायचं आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर शेकडा उत्तीर्ण आणि शेकडा अनुत्तीर्ण विद्यार्थी काढू शकता. तर आता हवे इतिहास विषयात उत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे 73% दिलेत. भूगोल विषयातील उत्तीर्ण विद्यार्थी वाय 68% दिलेत. दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी झेड 70% दिलेत. शेकडा उत्तीर्ण विद्यार्थी आपल्याला काढायचे तर एक्स प्लस वाय मायनस झेड हे सूत्र वापरलं. 73 प्लस 68 मायनस 70. 73 आणि 68 171 आहे, वजा 70 काय झाले 141मधनं 70 गेलं 71 राहिलं. आता हे 71% शेकडा उत्तीर्ण विद्यार्थी झाले. हे जर विचारलं तर आपण ठीक आहे हे आन्सर म्हणून टिक करू शकतो. पण अनुत्तीर्ण विद्यार्थी विचारलं तर ते 100मधनं वजा करायचं आहे. 100 वजा उत्तीर्ण विद्यार्थी केलं 71, तर 29% अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत. तर थँक्यू. अशा पद्धतीनं हा एकदम IMP परीक्षेला विचारण्यात आलेला जाणारी टाईप आहे शेकडा उत्तीर्ण आणि शेकडा अनुत्तीर्ण विद्यार्थी. हे तुम्ही करून ठेवायचे आहे. थँक्यू.